महाराष्ट्रात खड्ड्यांमुळे मृत्यू होणं काही नवं नाहीये असं म्हणावं लागेल, कारण झोपलेल्या सरकारला खड्ड्यांमुळे इतके बळी गेल्यानंतरही जाग येत नाहीये। पुण्यातील म्हाळुंगेमध्ये एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। रस्त्यातील खड्ड्यांनीच या 11 वर्षीय मुलाचा जीव घेतलाय। एका जन्मदात्या बापाला त्याच्या डोळ्यासमोरच मुलाचा दुर्दैवी अंत पाहावा लागला। खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली आणि हात चिमुकला, ट्रक खाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। असे किती जीव गेल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे? सरकार आणखी किती बळी घेणार आहे? हा संतप्त सवाल आता विचारण्यात येतो। नाही, काय माहिती आहे का की असे 5-6 जण गेले की प्रशासन जागं होतं। माझी एक प्रामाणिक इच्छा आहे साहेब की एखाद्या नेत्याचं पोरगं मारायला पाहिजे किंवा त्या नेत्याच्या कुटुंबातलं कोणतरी मारायला पाहिजे। वाईट इच्छित नाही मी, पण तेव्हा ते जागे होतील आणि तेव्हा गांभीर्यपणे ते काम करतील। आता खड्ड्यांचा मलिदा कोण खातं त्याच्यावरती आहे। किती खड्डे झालेत पुण्यामध्ये। तुम्ही जर या रोडला बघितलं म्हणजे आउटसाईड असू दे, मेन सिटी असू दे, तिकडं कोणाकडे लक्षच नाही आहे। जे ते आपापल्या टक्केवारी ह्याच्यामध्येच येत आहे। तुम्ही जरा सामान्य लोकांच्या जनतेकडे जरा प्रश्नाकडे उत्तर द्या। इथं जे खड्ड्यांमुळे जे मृत्यू राहतात त्याचं कोणाला सोयरसुतक नसतंय। हे सरकार काही करत नाही। हे लोक फक्त पैसे खायचे काम आहेत। ठेकेदार हे पैसे खाणारे लोक आहेत। यांना जाणीव नाही माणसाची। हे खड्डे खाल्ले कुठं काय झाले यांना माणुसकी नाही आहे। हे नुसतं हे आमदार खासदार सगळे आमदार नगरसेवक सगळे पैशाचे लालची झालेले।